साईडला ती लावूया फांदी, पण कामं इतकी होती की ती राहूनच जात होती. कसे वाटते नाव नाव केल्यावरती? बरं वाटतं ना? सावकाश जा. रेनकोट या चिली सॉस हे शेरू कुठे लगेच गायब होतो ना, काय कळत नाही. गेला वाटतं रानात. इथे ह्या साईडला होता, कुठे लगेच गायब झाला बघा. चला बागेतलं थोडंसं काम केलं मी. थोडंसं काम म्हणजे बघा, हे तुम्हाला दाखवते. जी शेवग्याची फांदी गेले कित्येक दिवस झाले तिथे पडली होती, आपली जी पुढची टाकी आहे ना तिथे. तर म्हटलं हीच लावून घेऊया, बसून बसून कंटाळा आला होता. तर ही आता पटकन आहे ना बघा लावून घेतली ही फांदी. आणि ती ठेवला म्हणजे पडल्या ती जगली होती ना. हे बघा कसे हे फुटलेत, त्याला फुटवे कसे फुटलेत बघा असे. मी कुणालच्या बाबा त्याविषयी बोलले होते की आपण ह्या साईडला ती लावूया फांदी, पण कामं इतकी होती की ती राहूनच जात होती. त्याच्यामुळे आज आहे ना लावून घेतलेली. चला झालं इकडचं काम. आता हे प्लॅस्टिक बघा, ह्या प्लॅस्टिकमध्ये पाणी बघा किती तुंबलं आहे. पण ते आता राहू दे म्हटलं, एकटीचं काम नाही. ते कुणालच्या बाबा येतील ना त्यावेळेस मग काढूया. मच्छर जमा होते ना, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. प्लास्टिक जरी अंथरलं तरी पण. शेरू कुठे गेला काय माहिती. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. हा बघा बोका आला. कुठे गेला? रानात गेला काय रे? हा बघा आला, हा बघा आला. खूप असं कंटाळा आला. आज उशिरा उठली सकाळी आणि बसून बसून कंटाळा आला. पाऊस वगैरे पडत पण होता. घरातलं सगळं करून घेतलं. म्हटलं तर काय करू तर ती फांदी पटकन म्हटलं लावून घेऊया. तिला आळस करून चालणार नाही. त्या आळस अंगात भरलं ना की सगळे कामं म्हटलं राहून जातील. छोटं मोठं आपलं चाललं आहे बागेतलं. जास्त मी येत नाही, कारण जी भीती वाटते थोडीशी, त्याच्यामुळे जास्त काय मी काल तर काही केलेलंच नाही बागेतलं काम. कोणाला तेव्हा म्हणणार होते ती मिरचीची रोपं तयार झाली ती लावायची होती, पण नको ते येतील तेव्हाच म्हटलं करूया असं. चला थोडी फांदी लावून घेतली. आणि कुंडीमध्ये नाही, बादलीमध्ये लावली ना शेवग्याची फांदी, ती पण जगले. त्याची पण माती की नाही जरा वर खाली करून घेतली. आणि इथे पण एक फांदी लावलेली. अशा 3 फांद्या लावल्या शेवग्याच्या, जगल्यात तिन्ही पण. आता बघू, आता जेव्हा व्यवस्थित होतील तेव्हा तुम्हाला दाखवीन. कुणालचं काय चाललं इथे. तरी पाईप लावला नाही. आज सुट्टी आहे ना कुणालची, रविवार आहे तर. चला घरात चला. ह्याला घेऊन आले तर त्या वाघ्याला हे लागलेत, कड लागले. तो सारखा कुटकुटतोय. कुणालचं काय झालं, पाणी भरतोय ना, पाण्याचा टँकर येणार आहे म्हणून त्यांनी पाणी घेतलं भरायला. वाघ्याला बघ दाखवते. हा बघा काय झालं तुला. आज पण चिखलामध्ये लोळून आला होता मला सकाळी. हां चला, भूक लागली ना. नुसता ओरडा होता मगापासून, कुट 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 कुट. ह्याला मी घेऊन गेले ना म्हणून मग ह्याला हे होतं, मग राग येतो. मग आता तू कुठं म्हणजे अंगाला पुसतोस अंग. हा बघा. हां चला चल खायला देते चल. वाघ्या शेरू यांचं काढलं आहे नाश्ता. आणि आता बघा चहा ठेवला आहे मी गरम करत. आज ना मी खूप दिवसानंतर कोरा चहा बनवला आहे. कोरा चहा मला खूप आवडतो. कुणालच्या बाबांना आवडत नाही ना, त्याच्यामुळे बनत नाही घरामध्ये चहा कधी कोरा आमच्याकडे. तर ते नसले का कोरा चहा. चला इथे दूध पण गरम करून ठेवलं आहे. मला की नाही दही लावायचं आहे वाघ्या शेरू यांच्यासाठी. हे बघा हे दूध आहे ना, आता अर्धा लिटर गरम करून ठेवलं आहे. आता साधारण थंड झालेलं आहे. आता म्हटलं त्यात दही लावते. तर हे बघा हे कालचं दही. ते रोज रोज एकच खाऊन पण कंटाळतात ना दोघं जण. मग अधूनमधून असं दही भात वगैरे दिलं ना मग आवडीने खातात. घरचं दही कसं बरं पडतं, बाहेरचं दही एवढं काही खास नसतं. आता हे हे आहे ना उरलेलं दही, ते एका डब्यामध्ये काढून ठेवते. हे जाऊ द्या, हे आता दुपारपर्यंत तयार होईल. दही इथेच राहू दे गॅसवरती. चला चहासुद्धा आपला आता गरम झाला आहे. चहा पिऊन घेते अगोदर, माझ्या आवडीचा कोरा चहा.
तर देवपूजा बघा करून घेतली पटकन. छान अशी बघा देवपूजा झालेली आहे. चला आता बाहेर तर तुम्हाला दाखवते. आज वाघ्या आणि शेरू यांची आंघोळ चाललेली आहे. तर हे बघा इथे चालले. वाघ्याची आंघोळ झाले आणि शेरूची चालू आहे. दोघांच्या पण आंघोळ्या झाल्या. रविवारच्या दिवशी त्यांना आंघोळ्या घालतो आणि रोजच्या रोज पुसून काढतो. आता थोडेसे ओले आहेत ना, म्हणजे पुसलं आहे पण साधारण जरा ओलसर बघा असतात ना, त्याच्यामुळे त्यांना इथे ठेवलं आहे. ही त्यांची बेडवरची चादर आहे ना, काढून टाकली. बेड पण सगळा व्यवस्थित जरा करून घेतला आणि जरा पूर्ण सुके झाले की त्यांना मग बेडवर ठेवते. काय शेरू कसे वाटते नाव नाव केल्यावरती? बरं वाटतं ना? बरं वाटतं ना? परत जातील थोड्या वेळाने चिखलामध्ये. लब्बाड बोके बसा आता. सावकाश जा, आता 12ची एसटी आहे. ऐकलं का? 12 वाजले. नाही नाही 12 वाजले आत्ताशे. 12 वाजले. मी आता बघितलं घड्याळामध्ये. सांभाळून एक साईडने द्या, जास्त फास्ट चालू नकोस. तर कुणाला तर बाजारात जायला निघालाय. सावकाश जा. रेनकोट नको पाऊस आला तर. हां हां चला आडा बंद करते. आडा बंद करूया ना तर गुरं घुसायची आतमध्ये. कुणाला ना नॉनव्हेज खायचं आहे. आज सुट्टी आहे ना त्याच्यामुळे त्याला नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली. तर दोन आई मी जाऊन येतो. आणि त्याची कशी केसं वगैरे पण कापायचे आहेत. दाढी पण खूप वाढले. थोडं सगळी कामं मी करून येतो. म्हणजे ठीक आहे. त्याच्यामुळे तो आता गेलेले आहे. आता मी दुपारचं जेवण आहे ना पटकन करून घेते. आता त्याला काय बनवायचं ते काय अजून काय मला माहीत नाही आहे. बघू आता आल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस बनवणार आहे ना, त्याच्यामुळे असं काय एवढं हे नाही. आता मी ह्या बघा बादल्या, आता ह्या थोड्याशा बादल्या तर 2-4 रिकामी झालेल्या आहेत. त्या भरून घेते कारण पाण्याचा टँकर पण येणार आहे. ए चला रे. बघा दोघांची मस्ती बघा. त्यांना सोडलं ना आता कुणालनी. आता आल्यानंतर एकाला सोडलं होतं, दुसऱ्याला राग येत होता म्हणून दोघांना पण सोडलं. ए चला जेवायला, चला जेवायला. आता बाहेर नाही जायचं. वाघ्या कुणाला गेले बा 2 जण बघ गेले बाहेर. चला जेवायला शेरू. चला जेवायला या. तुला आई जेवायला देते. चाल. कुणाला पाण्याची गाडी आली. पहिला पाणी भरायला लागेल. गाडी आली पाण्याच्या आवाजाला. चला आता की नाही मॅरिनेशन करून घेऊया. कुणालनी बघा चिकन आणलेलं आहे. बोनलेस चिकन आणलेलं आहे आणि ह्याचे पकोडे बनवायचे म्हणजे चिकन 65 म्हणतात ना ते. तर तिथं आलं लसूण आणि मिरची ह्याची बघा पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात मी आता लिंबाचा रस आता हे मिक्सरच्या भांड्यातच काढलं मी. आणि त्याला सगळं मिरची आणि आलं वगैरे चिपकून होतं ना ते घातले. आता थोडेसे चायनीज सॉसेस, हा सोया सॉस घालते 1 चमचा. बस जरा संपून टाकते. आणि हे बघा हे चिली सॉस. नंतर त्यात मीठ, एका भांड्यामध्ये आता हे सगळं काढून घेते आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून मॅरिनेशन करून ठेवते. आणि हे आपल्याला मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. छान असं व्यवस्थित लावून ठेवायचं. म्हणजे 1 ते 2 तास मॅरिनेशन झालं ना की आपलं जे चिकन 65 वगैरे आहे ना ते एकदम छान चवीने होतात. झालं. आता हे मी ना फ्रीजमध्ये ठेवते. तर मॅरिनेशन केलेलं चिकन बघा आता मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि ही कोथिंबीरची चटणी फ्रीजरमध्ये ठेवलेली ना ही आता मी काढून ठेवले. आता वेळ आहे दुपारची. आता रात्रीच्या वेळेस आपल्याला बनवायचे. त्याच्यामुळे छान प्रकारे आता 3 ते 4 तास चिकन आपलं मॅरिनेशन होऊन जाईल. त्यात जर का तुम्हाला आवडत असेल तर शेजवान चटणी बघा येते ना ती पण थोडीशी घालायची. अजून चवीला छान होतात. चला आता थोडा वेळ आराम करूया आणि रात्रीच्या वेळेस आता बनवूया.
वाग्या ए वागली अबू वागी कधी येते घरामध्ये बघा टी व्ही चालू आहे. कुणालने पिक्चर लावलाय आणि बघतोय. म्हणजे रविवार असलं ना की त्याचं चालू असतं टी व्ही बघायचं, आवडीचे काय काय सिरियल्स वगैरे त्या बघायच्या, असं सगळं टाईमपास करतो तो. आणि आत्ता बघा संध्याकाळ झालेली आहे. मस्त अशी पावसाची सर, म्हणजे दिवसभर पाऊस चालूच आहे. सकाळी थोडासा पाऊस कमी होता. आता ना हल्ली 2-3 दिवस झाले ना दुपारच्या नंतर पाऊस चालू होतो आणि असा पाऊस पडतो ना, बाप रे, सगळं वातावरण ना एकदम थंड होऊन जातं. हातपाय आपले एकदम गारठून जातात. आता पण बघा तसंच झालेलं आहे. एकदम म्हणजे हातपाय ना एकदम गारठून गेलेले आहेत. इतकं सगळं थंडगार वातावरण पडलेलं आहे. मग अशी मी इथे बसले होते थोडा वेळ असं रिलॅक्समध्ये. खूप छान वाटतं, पण संध्याकाळच्या वेळेस इतकं बरं वाटतं ना हा पाऊस वगैरे बघायला, खूप मस्त वाटतं. आणि बसल्या बसल्या ते समोर जे रान वाढलेलं आहे ना ते पण मी बघत होती. कुणाला म्हटलं रान खूप वाढलं आहे रे, आता म्हटलं साफ करायला पाहिजे, थोडंसं लक्ष आता घालायला पाहिजे. 2 दिवस म्हटलं भरपूर आराम केला आहे, त्याच्यामुळे विचार चाललं आहे. म्हणजे हे घराजवळ इतकं वाढलं ना ते बघून बघून आहे ना टेन्शन येतं. सगळं झालं आहे. पण उद्यापासून सुरुवात करायची कामाला. 2 दिवस भरपूर असा आराम केलेला आहे. तर आत्ता चला जाऊया. आता मी पहिला ना देवाची बत्ती करून घेते संध्याकाळची आणि मग रात्रीच्या जेवणाला की नाही सुरुवात करते. आज काय फारसं असं काही करायचं नाही आहे, फक्त ते पकोडे बनवायचे आहेत ना, म्हणजे चिकन 65 आहे ना तेवढंच बनवायचं आहे. बाकी कुणाला म्हणाला की आई दुसरं काय असं बनवू नको, त्याच्यामुळे तेच करायचं आहे. आणि वाघ्या शेरू यांच्यासाठी थोडीशी खिचडी लावायची, त्याच्यामुळे पटकन माझं होऊन जाईल. तर लवकरच करून घेते, म्हणजे कसं रात्री मग वेळेत होतं आणि मग वेळेत झोपायला पण होतं, नाहीतर मग उशीर होतो मग रात्रीचं सगळं आवरेपर्यंत. तर मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये आता सर्व पीठ, म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पीठ असतं ना ते मी इथे घातलेलं आहे 1 वाटी, 1 ते सव्वा वाटी. आणि तांदळाचं पीठ घालते मी दरवेळेस, पण काय झालं की माझ्याकडे तांदळाचं पीठ आज नव्हतं, त्याच्यामुळे रवा मी इथे घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा वाटी रवा इथे मी घातलेला आहे. आणि रव्यामुळे हे जे पकोडे वगैरे आहेत ना मस्त असे क्रिस्पी वगैरे होतात. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाच्या पिठाचा वापर करायचा. मस्त म्हणजे कॉर्नफ्लॉवर पाहिजेच, असं अगदी म्हणजे गरजेचं नाही आहे. तांदळाच्या पिठांनी पण छान असे हे पकोडे जे आहेत ना चिकनचे तयार होतात. तर सगळं पीठ वगैरे घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान असं मिक्स करून आहे ना 10 मिनटं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तळायला घेतलं आहे. तर हे बघा आता पकोडे की नाही मी तळायला की नाही सुरुवात केलेली आहे. पाय थोडेसे दुखतात ना म्हणून जरा किचनच्या वर बसून तळते, कारण बघा वेळ जातो ना हे तळायला वगैरे. तर एक कसे सोडत गेलेले आणि थोडेसे बघा तळून झाले. ते खायला वगैरे छान लागतात, पण तळायला तर थोडासा टाइम जातो म्हणून. कुणाला कसे झाले, कुणाने खाऊन पण बघितलं चांगले झाले. चांगले आहेत. तळून घेते. हे एकदम सुट्टे सुट्टे झालेत. रवा टाकला ना, रव्यामुळे एकदम क्रिस्पी पण होतात, चांगले आहेत. कुणाला आमच्या पकोडे म्हणजे त्याला खूप आवडतात. तो केसा विसा कापलेच नाही, ते गेलेला असतो सलून बंद. हां गरम आहे, थोड्या वेळाने खा आता. चला आता हे बघा हे तळून घेते, थोडासा वेळ जाईल. आणि ह्याच्यासोबत चटणी कोथिंबिरीची मस्त लागते. बघा कसे झाले सुट्टे, एकदम सुटसुटीत छान झाले. सगळं झालं आहे आता करून. आता कुणाल गेला वाघ्या शेरू यांना जेवायला देतोय तो. आता हे थोडंसं वेळ जाणार तळायला. हे असलं आपण बनवतो ना तळणीचे पदार्थ, थोडासा टाईम जातो ह्याच्यामध्ये. तर कुणालला म्हटलं आता वाघ्या शेरू यांना जेवायला दे, मग म्हटलं आपण जेवून घेऊया. तर चला मग ताईनं, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हे चिकन 65 किंवा चिकन पकोडे ते जरूर सांगा. कुणाच्या बाबाला पण खूप आवडतं तो चिकनचे पकोडे. म्हणजे मगापासून आठवण येते, सारखी म्हणजे असते तर पटापट खाल्ले असते असं. म्हणजे असे तळताना आहे ना गरम गरम, म्हणजे मी इथे बघा तळायला बसले ना येणार आणि गरम गरम असं उचलून खाणार प्लेटमधनं असं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुणाचं पण सेम तसंच असतं. हे तळणीचे जे पदार्थ असतात ना आमच्याकडे, म्हणजे पुऱ्या वगैरे आपण बघा बनवतो ना, काही पण तळणीचे वडे आहेत काही आहेत, म्हणजे तळताना ना मग त्या दोघांच्या की नाही फेऱ्या असतात. मग एखाद दोन असं येऊन जाऊन खाणार. जेवताना नाही खाणार, जेव्हा आपण जेवायला वगैरे बसतो त्यावेळेस कमी खाणार, जेव्हा गरम गरम आपण तळतो त्यावेळेस मग खातात मग आहे. तर चला मग ताईनं, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.